हॅलो, नमस्कार. मी शीतल आदर्श केकमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत फोटो केक आणि फोटो केक बनवताना काय काळजी घेतली पाहिजे. ह्याच्या बऱ्याचशा काही छोट्या मोठ्या टिप्स आहेत. त्या टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता प्लीज तुम्ही तो शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. तर आता फोटो केक बनवण्यासाठी इथं मी 8 इंचाच्या टीनमध्ये 360 ग्रॅम प्रीमिक्स घेऊन 1 किलोचा बेस बेक करून घेतलेला आहे. आणि आपल्याला हा केक चॉकलेट ट्रफलमध्ये बनवायचा आहे. तर इथं ट्रफल कसं बनवायचं हे मी तुम्हाला थोडक्यात रेसिपी सांगते. क्रीम आपण जेवढी घेतली तेवढंच आपल्याला ट्रफल घ्यायचं आहे, चॉकलेट ट्रफल, आणि बीटरच्या साहाय्याने ते दोन्ही मिक्स करून ट्रफल तयार करून घ्यायचं आहे. आता पहिली लेअर इथं आपण टाकून क्रीम व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेले आहे. आणि क्रंचीसाठी मी इथं चोको चिप्स टाकलेले आहेत, कारण की छान असा क्रंच. आणि याच्यावरती आपल्याला दुसरी लेअर ठेवून घ्यायची आहे. आता दुसरी लेअर ठेवताना बघा, थोडासा कॉर्नर जो आहे तो माझ्याकडून थोडासा तुटला गेला. तर त्यावेळेस काही घाबरायचं कारण नाही. जो बेस आहे तो बेस आपण तिथं लावून पुन्हा व्यवस्थित आपल्याला तिथं आयसिंग करून घ्यायचं आहे. बघा, मी अशा पद्धतीने तो कवर करून घेतलेला आहे. आता याचे मी 2च लेअर केलेले होते. व्यवस्थित सोक करून घेतलेला आहे. चॉकलेटचा केक आहे, व्यवस्थित आपल्याला सोक करायचा आहे. सोक करून घेतल्यानंतर आता याला आपण क्रम कोटिंग करून घेऊया. क्रम कोटिंग करून घेतल्यानंतर कंपल्सरी जर तुम्ही 15 ते 20 मिनटं केक जर फ्रीजमध्ये ठेवला आणि पुन्हा जर फिनिशिंगला घेतला तर आपल्याला फिनिशिंग हे चांगलं करता येतं. बिगनर्ससाठी ही खूप महत्त्वाची टिप आहे. ही टिप मी वेळोवेळी आपल्या व्हिडिओमध्ये सांगत राहते. आता फोटो केक बनवताना पावसाळ्यामध्ये खरंच सांगते थोडासा प्रॉब्लेम होतो, कारण की प्रिंट व्यवस्थित येत नाही आणि जी प्रिंट आपण आणतो ती शीटमधून व्यवस्थित बाहेर निघत नाही, त्याचे थोडेसे तुकडे पडले जातात. यासाठी पावसाळ्यामध्ये खूप म्हणजे हा टास्कच आहे की फोटो केक तयार करायचा. मी कस्टमरलाही सांगितलं होतं, पण कस्टमरचीच अशी डिमांड होती की फॉन्डंट वर्क आम्हाला अजिबात नको आहे, त्यापेक्षा फोटो केक बनवा. मी त्यांना सांगितलं की पावसाळ्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो फोटो केकला, परंतु कस्टमरचीच डिमांड होती की नाही, आम्हाला फॉन्डंट आवडत नाही आणि आम्हाला फोटो केकच बनवा. मग मी त्यांना अगोदरच मी सांगितलं होतं की व्यवस्थित येणार नाही. ते म्हणजे ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही बनवा. आता इथं मी क्रम कोटिंग करून घेणार आहे आणि 10 ते 15 मिनटासाठी तो फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे. क्रम कोटिंग करणं हे गरजेचं आहे. क्रम कोटिंग करून तुम्ही जर 15 मिनटासाठी जर फ्रीजमध्ये तो ठेवला तर फिनिशिंग करायला सोपं जातं, फिनिशिंग लवकर होते आणि तुमचा टाईम देखील वाचला जातो. 15 मिनटासाठी आपण हा केक आता फ्रीजमध्ये ठेवू. आता 15 मिनटानंतर हा केक मी बाहेर काढलेला आहे. व नंतर वरून बघा, आपल्याला व्हाईट क्रीमनेच हा केक कवर करायचा होता आणि याच्यावरती आपल्याला फोटो लावायचा होता. तर ह्या केकबद्दल सांगायचं म्हटलं तर हा केक ख्रिश्चन याच्यामध्ये होता. मला माहिती नाही, मे बी त्यांचं एक कुठलं तरी फंक्शन होतं आणि त्या रिलेटेड त्यांनी हा केक दिला होता. त्यांच्या मुलाचं फंक्शन होतं ते, आणि त्याच्याबद्दलच हा केक त्यांनी सांगितला होता आणि त्यांनीच फोटो पाठवला होता की असा फोटो लावा म्हणून. तर आता मी व्हाईट क्रीमने पूर्ण हा केक कवर करून घेतला. आता स्क्वेअर शेपचा केक असेल तर काय होतं, जे कॉर्नर्स आहेत त्याला व्यवस्थित फिनिशिंग होत नाही आणि कॉर्नर बसले की काय होतं, मग स्क्वेअर शेप परफेक्ट असं दिसत नाही. म्हणून फिनिशिंग करताना अगोदर आपल्याला कॉर्नरची फिनिशिंग करायची. हा बघा, हा फोटो त्यांनी मला पाठवला होता. याची प्रिंट मी आणली होती, परंतु ती काही व्यवस्थित क्लिअर निघली नाही. मी कस्टमरला अगोदरच सांगितलं होतं. आणि हे पाठीमागचं बघा, प्लास्टिकचं शीट असतं, त्या शीटमधून आपल्याला फोटो हा बाहेर काढायचा आहे. तुम्हाला मी दाखवतेच. खूप केअरफुली काढायचं आहे. हे बघा, हे व्हाईट शीट आहे आणि हा खालचा आहे तो फोटो आहे. आता शीट पूर्ण काढून घेतलं आणि आता फोटो ना खूप केअरफुली आपल्याला केकवरती अप्लाय करून घ्यायचा आहे. इथं बघा, मी मदत घेतली होती, कारण की टर्न टेबल हालत होता. मी खाली जरी बोर्ड ठेवला असं तरी चाललं असतं, पण तेवढं लक्षात आलं नाही. मग मी मुलीला टर्न टेबल धरायला लावला आणि फोटो बघा अलगद असा या केकवरती ठेवून घेतला. आणि आता फोटो ठेवून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आपण त्याच्यामध्ये इयर जमा होतात म्हणून थोडंसं हाताने ते प्लेन करून घ्यायचं आहे. आणि आता इथं मी न्यूट्रल जेल घेतलेला आहे 1 ते 1.5 चमचा, आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे न्यूट्रल जेल आहे थोडंसं ते पातळ करून घ्यायचं आहे. आता न्यूट्रल जेल फोटोवर का लावायचं हेही तुम्हाला मी सांगते. ज्यावेळेस आपण केक फिनिशिंग करून सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवतो त्यावेळेस फोटो केक जर असेल तो फोटो हा आपला क्रॅक होतो, त्याला चिरा पडतात आणि त्याला मॉइश्चर असं टिकून राहावं यासाठी हे न्यूट्रल जेल बघा वरती आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपला फोटो केक हा व्यवस्थित राहतो, त्याला क्रॅक जात नाही. आता न्यूट्रल जेल मी लावून घेतलं. खूप अलगदपणे लावायचं आहे, जास्तही प्रेशर देऊन आपल्याला ते स्प्रेड करायचं नाही आहे. आता फोटोमधला जो कलर आहे तोच कलर मी एक चॉईस केला आणि त्यांनी बॉर्डर काढायची ठरवली. तर इथं बघा, थोडासा लॅव्हेंडर कलर होता. स्मॉल स्टार नोझल घेतलेला आहे आणि त्यांनीच मी आता खाली देखील चारही बाजूनी
अशा पद्धतीने मी बॉर्डर काढून घेतलेली आहे. हा केक बनवताना सुद्धा मला खूप थोडा त्रास झाला. प्रिंट व्यवस्थित आली नाही आणि शीटमधून प्लॅस्टिक शीटमधून फोटोही देखील व्यवस्थित बाहेर निघत नाही. खूप केअरफुली हे काम करावं लागतं, परंतु कस्टमरची डिमांड होती म्हणून मी हे ऑर्डर ॲक्सेप्ट केली. म्हटलं चला आपण बनवूया. तर वरती देखील बघा दोन्ही साईडनीच मी असे ऑर्डर करून घेणार आहे. कस्टमरची डिमांड होती की फक्त आम्हाला फोटो दिसला पाहिजे, पाठीमागचं बॅकग्राऊंड आहे ते नाही दिसलं तरी चालेल, आम्हाला ते नको आहे. तर मी आता ते कवर करण्यासाठी काय केलं, म्हटलं चला थोडीशी जाड अशी बॉर्डर म्हटलं वरती एक काढून घेतली आणि कॉर्नरला चारी बाजूनी परत मी फ्लावर्स काढून घेतले त्याच नोझलने, जेणेकरून मग जे पाठीमागचं बॅकग्राऊंड आहे ते दिसणार नाही. तर बघा अशा पद्धतीनं मी हे परत क्रीमने डिझाईन काढून घेतली इकडं. आता फोटो केक तुम्हाला जर ऑर्डर आल्या तर तुम्ही खूप केअरफुली करायचं आहे, नाहीतर पावसाळ्यामध्ये सरळ कस्टमरला सांगायचं की पावसाळ्यामध्ये फोटो केक व्यवस्थित येत नाही. आणि जरी तुम्ही आणलं तरी ही बाकीच्या ज्या काही टिप्स आहेत त्या टिप्स फॉलो करायच्या आहेत. न्यूट्रल जेल लावायचं आहे, व्यवस्थित केअरफुली फोटो काढायचा आहे आणि व्यवस्थित तो केकवरती अप्लायही करायचा आहे. तर अशा पद्धतीने हा केक मी बनवून झालेला आहे. केक जर आवडला असेल तर आदर्श केक या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय.